महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी याबद्दलच्या सक्तीवरनं किंवा त्याबद्दल होणाऱ्या सगळ्या राजकारणावरनं बऱ्याचदा टीका होत असते आणि त्याबद्दल आतापर्यंत आपण अनेकदा ऐकलं असेल। आता ह्याच सगळ्या वादांमध्ये आणखीन एक नव्यानं भर पडलेली आहे। महाराष्ट्रात इथून पुढे रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी लिहिता वाचता बोलता येणं हे अनिवार्य असेल ही बातमी आतापर्यंत तुम्ही ऐकली असेलच किंवा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल। पण त्यावरनं सुद्धा आता दोन मतप्रवाह हे समोर येत आहेत। महाराष्ट्रात मराठी यायलाच हवं या मताचे एक जण आहेत, तर अशी एखाद्या भाषेची सक्ती ही कशी काय केली जाऊ शकते ह्या मताचे सुद्धा दुसरे आहेत। म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया की प्रादेशिक भाषा सक्तीचं करणं ह्यावर नेमकं नियमांमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आणि फडणवीस सरकारने सुद्धा नेमका हा निर्णय कशा स्वरूपातला घेतलेला आहे, फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय आणि त्यावर रिक्षा टॅक्सी चालकांचं सुद्धा नेमकं म्हणणं काय आहे या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। कदाचित तुम्ही आतापर्यंत ऐकली असेल, पण जर तुम्हाला कल्पना नसेल तर फडणवीस सरकारने नेमका निर्णय काय घेतलेला आहे, परिवहन विभागाकडून याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। पहिला त्यातला मुद्दा तो म्हणजे की 1 मे 2026 पासून महाराष्ट्र दिनापासूनच म्हणजे परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं हे अनिवार्य असणार आहे। 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम सुद्धा यासाठी राबवण्यात येणार आहे। याचाच अर्थ केवळ नियम नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा योग्य पद्धतीने होतीये की नाही याही सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत। चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येते का याची पडताळणी सुद्धा केली जाणार आहे। मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने हे रद्द करण्यात येतील असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे परिवहन मंत्र्यांकडूनच। आता तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राची भाषा ही मराठी, तरीही तिची सक्ती केली म्हणून विरोध होतोय आणि रिक्षा टॅक्सी चालकांकडनं आंदोलनं आणि संपाच्या धमक्या सुद्धा किंवा इशारे सुद्धा दिले जात आहेत। मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितल्यानुसार मराठी भाषेचं ज्ञान असणं हा नियम आधीपासूनच महाराष्ट्रात लागू आहे। मात्र मुंबई महानगर क्षेत्र असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर यासारख्या सगळ्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद हा साधता येत नाही। इतकंच नाही तर काही चालक हे मराठी बोलण्यासाठी टाळाटाळ सुद्धा करतात। अशा तक्रारी ह्या परिवहन विभागाकडे प्राप्त सुद्धा झालेल्या आहेत। पुढे ते म्हणतात की ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा ही व्यवसायासाठी शिकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। मातृभाषेचा अभिमान असणं हे जितकं आवश्यक आहे तसंच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा सुद्धा आदर करणं हे महत्त्वाचं आहे असंही प्रताप सरनाईकांनी म्हटलेलं आहे। आता मराठी प्रेमींना तर ही बाजू बरोबर वाटेल सुद्धा, मात्र भाषेची सक्ती आणि ती आत्ताच का ह्या टायमिंग बद्दल सुद्धा अनेक जण बोलतात। एवढंच नाही तर मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये अशा पद्धतीची सक्ती करणं हे सुद्धा अनेकांना खुपतंय। आता मुंबई ही कितीही मेट्रोपॉलिटन शहर असलं तरी सुद्धा तो शेवटी महाराष्ट्राचाच भाग आहे आणि त्याच्यामुळे ज्या नियमांवर आता अनेक जण नाकं मुरडत आहेत ते नियम सुद्धा आपल्याला पहिल्यापासून समजून घेणं गरजेचं आहे। जे केवळ मुंबई असं नाहीये तर ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होतात आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होतात म्हणून स्वाभाविकपणे ते मुंबईसाठी सुद्धा लागू होतात। नियम कशामध्ये आहेत तर महाराष्ट्र मोटर व्हेइकल्स नियम 1989 मध्ये, ज्याच्यामध्ये मराठी अनिवार्याच्या अनुषंगाने नेमकं काय सांगितलेलं आहे ते समजून घेऊ। नियम क्रमांक 24 ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सार्वजनिक सेवा देणारी वाहनं जसं की रिक्षा टॅक्सी ही सगळी चालवणारी जी वाहनं असतात त्या चालकांना बॅच किंवा परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषेचं कार्यात्मक ज्ञान असणं आणि स्थानिक भौगोलिक भागाची माहिती असणं हे आवश्यक आहे। एवढंच नाही तर पुढे 2014च्या सार्वजनिक वाहन चालवण्याच्या बिल्ला जारी करण्याबाबतच्या सर्क्युलरमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की बिल्ला जारी करताना अर्जदाराचं महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्याचा दाखला डोमिसाइल सर्टिफिकेट बेसिकली आणि तसंच त्याचं चारित्र्य पडताळणी, स्थानिक भाषेचं तसंच स्थानिक भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान तपासणी करूनच तो सार्वजनिक प्रवासी वाहन चालवण्यासाठी पात्र असल्याबाबतची खात्री करण्यात येते। या सगळ्या अटींमध्ये स्थानिक भाषेचं ज्ञान ह्याचा उल्लेख हा आहे 2014च्या सर्क्युलरमध्ये। त्यानंतर 2015च्या सर्क्युलरमध्ये सुद्धा 6व्या क्रमांकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बिल्लाच्या तरतुदीतनं कॅब चालकांना वगळण्यात आलेलं असलं तरी सुद्धा वैद्यकीय दाखला, SEC प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, स्थानिक भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान आणि स्थानिक भाषेचं ज्ञान ह्या अटींची पूर्तता त्यांना करणं आवश्यक असणार आहे। तर आतापर्यंतच्या जे नियम आहेत ते असतील, शासन निर्णय असतील किंवा असे सर्क्युलर्स असतील, या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या सार्वजनिक वाहतुकीचे किंवा सार्वजनिक वाहनांचे जे चालक आहेत त्यांना इथली मराठी भाषा येणं हे अपेक्षित आहे।
आता याबद्दलचे हे याआधी सुद्धा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये आत्ताच आक्षेप घेण्यासारखं काय आहे असाच प्रश्न विचारला जातोय, ज्यावर सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचंही हेच म्हणणं आहे की आत्तापर्यंत हे येणं अपेक्षित आहे, त्याबद्दलच्या काही जण त्याबद्दलचे सर्टिफिकेट्स घेऊन यायचे की त्यांना मराठी समजतं किंवा येतं, पण आता त्याबद्दलची ऍक्च्युली पडताळणी केली जाईल की खरोखर एखाद्या व्यक्तीकडे अशा पद्धतीने मराठी भाषा येते असा तो जरी दावा करत असला तरी त्याला ती खरोखर भाषा बोलता येते का, समोरचा जर मराठीतनं बोलत असेल तर त्याला ती समजते का, हे सुद्धा पडताळून पाहिलं जाणार आहे। त्यामुळे आधीपासूनच हे सगळे नियम अस्तित्वात होते महाराष्ट्रामध्ये, फक्त आता त्या नियमांची कडक पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार आहे, एवढाच तो फरक आहे। पण तरी सुद्धा रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की असं काही तुम्ही 1 मेची डेडलाईन देता, 1 मे पासून हे सगळं बंधनकारक असेल असं म्हणता आणि आम्हाला इतक्या लगेचच ही भाषा शिकता येईल का, असे प्रश्न सुद्धा रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांकडनं किंवा त्या चालकांकडनं उपस्थित केले जात आहेत। पण ज्या पद्धतीने आपण हे सगळे परवाने मिळवण्याच्या ज्या अटी पाहतोय त्याच्यामध्येच मुळात त्यांचं वास्तव्य इथे 15 वर्षांपासून आहे का हे पाहिलं जातंय। मग जर ते 15 वर्षांपासून इथे राहत असतील तर थोड्याफार प्रमाणात ज्याला आपण तोंड ओळख म्हणतो अशी एखाद्या भाषेची तोंड ओळख असणं आणि ती सुद्धा खास करून त्याच प्रदेशात, ज्या प्रदेशात तुम्ही काम करत आहात त्याच प्रदेशाची भाषेची तोंड ओळख असणं ही अपेक्षा ठेवणं चुकतंय का, हाही प्रश्न ह्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो। एखादा अचानक आलाय, एखादा अचानक पद्धतीने चालवत सुद्धा असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये मराठी भाषा जी इथली भाषा आहे ती शिकणं ह्यात काही गैर नाहीये। पण रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे की आम्ही थोड्याफार प्रमाणात शिकतोय किंवा आम्ही थोड्याफार प्रमाणात शिकू सुद्धा, फक्त त्याच्यासाठी आम्हाला वेळ द्यायला हवा असंही त्यांचं म्हणणं आहे। त्या पलीकडे जाऊन अनेक जण अशाही पद्धतीच्या तक्रारी करतात ज्या खरं तर मराठी लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। त्या अशा अर्थाने की बऱ्याचदा मराठी ग्राहक हे सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये बसले तर ते सुद्धा आमच्याशी मराठीतनं बोलत नाहीत, मग आम्ही ती शिकणार तरी कुठून, असाही प्रश्न उपस्थित करणारे रिक्षा आणि टॅक्सी चालक आहेत। त्यामुळे या निर्णयावर जसा विरोध होतोय तशी त्याची एक बाजू सुद्धा, जे काही लोक त्याची स्तुती सुद्धा करतात की तुम्ही महाराष्ट्रात आहात, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, ती तुम्हाला समजलीच पाहिजे, समोरचा बोलत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मराठीतनं उत्तर देता आली पाहिजेत, तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे, ही अपेक्षा अर्थातच अनेक जण बाळगून आहेत। आणि म्हणून या निर्णयावर आपल्याला आधीच्याच मराठीच्या वादाप्रमाणे या निर्णयावर सुद्धा टीका होताना पाहायला मिळतात, प्रशंसा होताना पाहायला मिळते। पण त्यातल्या ज्या आक्षेप रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडनं घेण्यात येतात की मराठी ग्राहक सुद्धा येतो त्यावेळेला तो मराठीतनं बोलत नाही, तर हे सुद्धा मराठी लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळालेल्या आहेत। तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं, तुमच्याही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।